नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे। मित्रांनो, काही पदांसाठी या ठिकाणी फक्त मुलाखत असणार आहे, तर काही पदांसाठी कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे। तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। व्यवस्थित भरून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सहित आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी घेऊन म्हणजे झेरॉक्स कॉपी घेऊन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। आता काही पदांसाठी 75,000 पर्यंत पगार या ठिकाणी दिला जाणार आहे, ज्यासाठी तुमचं वय 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो, काही जे पद आहे त्या पदांसाठी तुम्ही वयाची विशेष शिथिलता देखील बघू शकणार आहात। यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये पेडियाट्रिशियन, ऑप्टॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, फिमेल स्टाफ नर्स, मेल स्टाफ नर्स, सायकॅट्रिक नर्स, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, फिजिओपॅथेरिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, सीनियर ट्रीटमेंट सुपरवायझर, एंटमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, ब्लॉक अकाउंटंट आणि डेंटल असिस्टंटसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। एकूण 57 पदांच्या या वॅकन्सीज या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरल्या जाणार आहे। यामध्ये डेंटल असिस्टंट या पदासाठी तुमची 12वी सायन्स असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त डेंटल क्लिनिकचा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे। 15,800 इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे ब्लॉक अकाउंटंट, BCom असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 18,000 प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टसाठी कोणतंही मेडिकल ग्रॅज्युएशन तुमचं असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 35,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। एंटमॉलॉजिस्ट या पदासाठी MSc झुऑलॉजी, सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी, तर पॅरामेडिकल वर्करसाठी 12वी नंतर पॅरामेडिकलचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, त्यानंतर तुमचं वय या ठिकाणी चेक करू शकणार आहे, किती पगार दिला जाणार आहे, त्यानंतर कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज असणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुढचं जे पद आहे फिजिओपॅथेरिस्ट या पदासाठी मित्रांनो, फिजिओपॅथेरीमधनं तुमचं पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे। मात्र या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स उमेदवारांकडून असणं आवश्यक असणार आहे, ज्यासाठी 20,000 रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे। अशाच पद्धती मित्रांनो, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, प्रोग्राम पब्लिक हेल्थ मॅनेजर, त्यानंतर सायकॅट्रिक्स नर्स, मेल स्टाफ नर्स, फिमेल स्टाफ नर्ससारखी देखील तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकणार आहे। यामध्ये मित्रांनो, फिमेल स्टाफ नर्सची 23 पदं भरली जाणार आहेत, तर मेल स्टाफ नर्सची 3 पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी तुमचं JNM किंवा BSc नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। 18 ते 64 पर्यंत तुमचं वय असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे। डायलिसिस टेक्निशियनसाठी देखील 12वी सायन्स आणि डायलिसिस टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। फार्मासिस्टसाठी तुमचं D फार्मसी किंवा B फार्मसी असणं आवश्यक असणार आहे। अशा प्रत्येक पदासाठी तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन चेक करू शकता। या व्यतिरिक्त मेडिकल ऑफिसर असेल किंवा पेडियाट्रिशियन, ऑप्टॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन दिलेल्या विषयातनं तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। मित्रांनो, आता उमेदवारांसाठी काही अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे। मित्रांनो, हे जे पदं भरली जाणार आहे हे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची अशी असणार आहे। 29 जून 2025 या कालावधीकरता ही पदं भरली जाणार आहे। यामध्ये पद क्रमांक 1 आणि 2 म्हणजे स्पेशालिस्ट आणि मेडिकल ऑफिसर या पदांसाठी थेट मुलाखत जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। 18 मार्च 2025 रोजी म्हणजेच मंगळवारी तुमची ही मुलाखत घेतली जाणार आहे। यासाठी तुम्हाला तुमचे सर्व आवश्यक ते मूळ कागदपत्र आणि या कागदपत्रांचा एक झेरॉक्स बंच घेऊन दिलेल्या ॲड्रेसवरती 18 मार्च 2025 रोजी उपस्थित राहायचं आहे।
असंच मित्रांनो बाकीचे जे पद आहेत जसे की पद क्रमांक 6, 7, 8 आणि 9 म्हणजे सायकॅट्रिक नर्स, प्रोग्राम मॅनेजर, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि फिजिओपॅथिस्ट या पदांसाठी देखील तुमचे मूळ कागदपत्र, त्या मूळ कागदपत्रांचा झेरॉक्स बंच घेऊन तुम्हाला 18/3/2025 मंगळवारी रोजी सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे। ॲड्रेस देखील तुमचा हाच असणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 3 आणि 4 म्हणजे फार्मासिस्ट आणि डायलिसिस टेक्निशियन या पदांसाठी मात्र 19 मार्च 2025 रोजी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये। यावेळेस तुम्हाला तुमचे सर्व मूळ कागदपत्र आणि झेरॉक्स बंच कागदपत्रांचा घेऊन जाणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर पद क्रमांक 11, 10, 12 आणि 13 म्हणजे पॅरामेडिकल वर्कर, STS, एंटोमॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट या पदांसाठी तुम्हाला 19/3/2025 रोजी 9 ते 10 या वेळेत उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो काही पदांसाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे, तर काही पदांसाठी कौशल्य चाचणी आणि मूळ कागदपत्रांची तपासणी यासाठी केली जाणार आहे। त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जसे की स्टाफ नर्स, मेल, फिमेल हे जे पद आहे या पदासाठी फक्त कौशल्य चाचणी आणि मूळ कागदपत्रांची तपासणी तुमची केली जाणार आहे। आता मित्रांनो काही जे पद आहे जसे ब्लॉक अकाउंटंट आणि डेंटल असिस्टंट या पदासाठी मित्र तुमची गुणांकन पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे। काय असते गुणांकन पद्धत हे देखील आपण पुढे आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो ॲड्रेस तुम्ही बघू शकता, सर्व पदांसाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजिराबाद नांदेड हा तुमचा ॲड्रेस असणार आहे। ह्या ॲड्रेसवरती सकाळी 9 ते 10 वाजतेपर्यंत तुम्हाला उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं यावेळेस केलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचे सर्व मूळ कागदपत्र आणि या मूळ कागदपत्रांचा एक सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स बंच तुम्हाला तुमच्याकडे ठेवणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो तुम्ही तुमच्या पदानुसार या ठिकाणी डेट देखील बघू शकणार आहे। ॲड्रेस या ठिकाणी सर्व पदांसाठी सेम असणार आहे। त्यानंतर मित्रांनो आता काही जे पद आहे जसे विशेषज्ञ म्हणजे MBBS किंवा MD ज्यांचं शिक्षण गरजेचं आहे अशा पदांसाठी या ठिकाणी डायरेक्ट मुलाखत घेतली जाणार आहे। मुलाखतीचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे त्याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे। आणि जे उरलेले काही पद आहे त्यांच्यासाठी गुणांकन पद्धत या ठिकाणी अवलंबली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळालेले आहे त्या गुणानुसार तुम्हाला 50 मार्क या ठिकाणी काउंट केले जाणार आहे, म्हणजे 50% काउंट केले जाणार आहे। एखाद्या उमेदवाराला जर अंतिम वर्षाला 60% गुण मिळाले असेल तर त्याचे 50% गुण 60%चे 50% म्हणजे 30 गुण या ठिकाणी काउंट केले जाणार आहे। त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या पदासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन गरजेचं आहे ते तर तुमच्याकडे असणं आवश्यकच आहे, मात्र त्यापेक्षाही जर हायर एज्युकेशन तुमच्याकडे असेल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 20 गुण देण्यात येणार आहे आणि अनुभवासाठी 30 गुण। अशा पद्धतीने मित्रांनो टोटल 100 गुणांपैकी या ठिकाणी तुमची निवड गुणांकन पद्धतीने केली जाणार आहे आणि त्यानंतर इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावण्यात येणार आहे। आता वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, MBBS म्हणजेच विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 69 वर्षापर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात। तर काही जे पद आहे जसे परिचारिका, अधिपरिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता या पदांसाठी 64 वर्षापर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे। उर्वरित जे पद आहे मित्रांनो त्या पदांसाठी खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकी वयाची सूट दिली जाणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन वयाची अट या ठिकाणी चेक करू शकणार आहे। यामध्ये मित्रांनो 60 वर्षावरील जे उमेदवार आहेत त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो यामध्ये अर्जाचा नमुना मी आपल्या माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे। त्या अर्जासोबत तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील जोडायचं आहे, त्याचा देखील नमुना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो या संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला www.zdpnanded.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे, त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, एक्सपिरियन्स डिटेल या ठिकाणी टाकायचे आहे। त्याबरोबर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जोडायचे आहे आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स बंच घेऊन तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।